आपल्या सर्वांचे आवडते नेते, दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांना मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना हा वेळ, हा दिवस कधी आपल्यावरती येईल, दादा विना आपली कनेरेची सभा कधी आपली होईल असं कधीही मनाला वाटलं नाही. आज दादा आपल्यामध्ये राहिलेले नाही. एक काम करणारा नेता, शब्द दिल्यानंतर शब्दाला जागणारा नेता आणि एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी पुढचा कितीही मोठा नेता असला तर त्याला अंगावर घेणारा नेता आज आपल्यात राहिलेला नाही. दादांची आठवण निश्चित प्रकारे आज आपल्या सर्वांना आहे आणि आज दादांच्या जाण्याने ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उभा असलेल्या आपल्या उमेदवार, सर्व पक्षीय उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण तिथं बटन दाबावं ही विनंती करण्यासाठी, आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः सुनेत्रा वहिनी पवार आज आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित आहे. बंधून, आज हा प्रचाराचा नारळ आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज सगळे पाहिल्यानंतर आज समोर दिसत आहेत ते माझ्या ह्या लाडक्या बहिणी आहेत. त्या लाडक्या बहिणींचा भाऊ ज्या नेत्याने माझ्या या लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आणल्या, लाडक्या बहिणीसाठी योजना आणल्या, अनेक माझ्या महिला बचत गटासाठी असू द्या किंवा माझ्या इथल्या शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना आणल्या. या भागाचा कायापालट केला. त्या निश्चित प्रकारे दादांची आठवण आज आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. मला आपल्याला एक विनंती करायची आहे. इथं व्यासपीठावर सर्वच पक्षाचे नेते आहेत. माझ्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे अविनाशजी असतील किंवा शिवसेनेचे असतील, मला माहित नाही, आमच्या ताई असतील, शिवसंग्रामच्या आमच्या मेटेताई असतील किंवा माझ्या अगोदर सर्वच पक्षाचे, मी परत एखादं माझ्याकडून नाव राहत नाही, सर्वच पक्षाचे हा सुनेत्रा वहिनींना पाठिंबा सर्वांनी दिलेला आहे. कुठेतरी आज आपण पाहतो, मला सगळ्या बहिणींना एक विनंती करायची आहे की आज दादांनी राज्यासाठी तर खूप काही केलेलं आहे, पण आज राज्याबरोबर करताना आपल्या बारामतीसाठी मध्ये काय केलेलं आहे? पूर्वी बारामती काय होती, आज बारामतीमध्ये बदल झाला का नाही झाला? तिथं आज आपण सहज फिरायला गेलो. आज आपण झाडापासून प्रत्येक फांदीपासून आज काळजी घेणारा नेता आज आपल्यामध्ये नाहीये. आज निश्चित प्रकारच्या झाडांना पण वाटत असत की दादा कधीतरी तिथं येतील, कधीतरी कुणाला तर काहीतरी बोलतील. आज निश्चित प्रकारे दादांची आठवण आज आपल्या सर्वांना आहे. आज तुम्हाला सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस दादांचा अपघाती निधन झालं, दादा आपल्यातून गेले. दादा गेल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आमचे सगळे आज आमदार पण बरेच हजर आहेत. आदरणीय वळसे पाटीलसाठी तर हजर आहेत. आम्ही सर्वांनी त्यावेळेस सगळे वहिनींना सांगितलं की आज दादा गेल्यानंतर तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल, तुम्हाला पक्षाचं प्रमुखपद घ्यावं लागेल, राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागेल. सुनेत्रा वहिनी अजिबात तयार नव्हत्या. त्यांनी स्पष्टपणे आम्हाला नाही म्हणून सांगितलं. आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली, हे तुम्हाला तुमच्यासाठी नाही परंतु या राज्याच्या जनतेसाठी, त्या राज्यातील आमच्या शेतकरी बांधवांसाठी, आमच्या या राज्याच्या शेतकरी कष्ट करणाऱ्या आमच्या महिला भगिनींसाठी तुम्हाला ही जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि तुम्हाला ह्यासाठी घ्यावी लागेल दादांची स्वप्न, दादांचा विचार आपल्या सर्वांना राज्यामध्ये पोहोचवायचा आहे. तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. आणि वहिनींनी, तुम्हाला मी सांगतो, अत्यंत दुःखी अंतकरणाने आमच्या सर्वांच्या आमदारांचे आग्रह करतो की खरं तर जबाबदारी घेतली तर निश्चित प्रकारे आज वहिनी राज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दादांची कामाची पद्धत, दादांची ही सर कोणालाच येऊ शकणार नाहीये. दादांची, तुम्हाला मी सांगतो, दादांचा स्वभाव, दादांचा ही सगळ्याच गोष्टीमध्ये जरी नसली तर शेवटी आज आपल्या सर्वांना हा पक्ष, सगळ्या राष्ट्रवादी पक्षाचा विचार, राष्ट्रवादी पक्षाची कार्यप्रणाली, राष्ट्रवादी पक्षात असणाऱ्या बारीक सारीक छोट्या अल्पसंख्याक समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तिथून पुढे आपल्याला वहिनींना बरोबर घेऊन आज वहिनींची जबाबदारी घेतलेली आहे. वहिनी, तुमच्याकडून आमच्या सर्वांच्या खूप मोठ्या, सर्व या महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेबरोबर या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या सर्व
भावांच्या बहिणींच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. तुम्ही निश्चित प्रकारे आज गेली 2-2.5 महिने तुमची काम करण्याची पद्धत पाहिली, तुमची भाषणाची तुम्ही बोलण्याची सर्वांनी शैली पाहिली. निश्चित प्रकारे तुमच्यामध्ये सुद्धा एक कुठेतरी अजितदादा पवार साहेबांचं कुठेतरी प्रतिबिंब, एक दादांचा विचार, दादांचा वारसा हा तुमच्या बोलण्यातून, राहण्यातून, वागण्यातून निश्चित प्रकारे आमच्या जनतेला दिसतोय. त्या अपेक्षा तुम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये पूर्ण होईल, निश्चित प्रकारे करचाल. आज बारामतीच्या परिसरात मला जनतेला एक विनंती करायची आहे की वहिनी वळसे पाटील साहेब इथं सभा विभाग घेऊन, मोठ्या सभा घेऊन काही करायचं नाहीये. प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाने आपला वार्ड सांभाळायचा आहे, आपलं गाव सांभाळायचंय, वस्ती सांभाळायची आहे. आपल्याला फक्त जास्तीत जास्त मतदान आपल्या भागातनं, आपल्या वार्डातनं कसं होईल, जेणेकरून सुनेत्र वहिनीला, दादांना खरंच आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल, खरंच दादाने आपल्यासाठी काहीतरी केलं असेल तरी आपल्याला सुद्धा काहीतरी दादांसाठी काहीतरी आपण त्या पवार कुटुंबियांचं, सुनेत्रा वहिनींचं काहीतरी आपण देणं लागतो. त्या उद्देशानं निश्चित प्रकारे प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. विनाकारण एखाद्या जारगडवाडीच्या माणसाने माळेगावला जायची कारण नाही, किंवा माळेगावच्या माणसाने सोमेश्वरला जायची कारण नाहीये, किंवा करावाच्या माणसाने जायची कारण नाही. आणि आपलं गाव सांभाळा, वायर सांभाळा. आणि खरंच तुम्हाला दादांबद्दल प्रेम होतं, घरात जा, पाहुणे रावळे बाहेर जे मतदार असतील, नोकरीच्या निमित्तानं बाहेर गावी जे मतदार असेल त्या सर्वांना बोलवा, विनंती करा. ही निवडणूक महत्वाची आहे. अरे जो दादा वरून बघत त्या दादाने आपल्यासाठी काहीतरी केलं असेल, दादांना वाटलं पाहिजे आज जरी मी या जगात नसलो तरी ही जनता माझ्या कुटुंबाला, मला अगदी विसरत नाही. हे निश्चित प्रकारे तुम्ही मतपेटीत दाखवून द्या. त्यामुळे हे सभा विभाग, मला तिथं कोण मला निरीक्षक, मला माहिती आहे अध्यक्ष दादा, तुम्ही सगळे सचिव, सगळे नाना पाटील, सगळ्यांनी तुम्ही ते सभा विभाग जास्त करण्यापेक्षा गावात मतदान करा. आणि जो कोण ज्याने हे करायचंय, वहिनी मी तुम्हाला एवढं सांगेन की प्रत्येक वार्डामधनं प्रत्येक कार्यकर्त्यावरती जबाबदारी द्या. आणि जबाबदारी देताना असं केलं त्याला काही वेळेस होतं भाऊ की जबाबदारी दिली एखाद्या कार्यकर्त्यावरती, मग दुसरा लगेच म्हणतो त्याला दिली काय, मग जाऊ द्या, त्यालाच बघू द्या. असं बाबांनो हे नाहीये. बाबांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, एखाद्या कार्यकर्त्याचं नाव फक्त त्या वाढसाठी घेतलेलं असतं याचा अर्थ तुमच्यावरती विश्वास नाही असं नाहीये. तुमच्यावरती पण विश्वास तेवढाच आहे रे, तुमची पण जबाबदारी तेवढी आहे. कुठेतरी एखादं नाव, एखादा पोलिंग एजंट कुठेतरी नाव घ्यावं लागतं. याचा अर्थ तुमच्यावरती राष्ट्रवादी पक्षाचं प्रेम, पवार कुटुंबाचं प्रेम कधी आहे असं कधी समजू नका. शेवटी तुम्ही एक असं जोरात प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डामध्ये, जिल्हा परिषदेच्या गटामध्ये, वाडी वस्तीवरती पोलची जबाबदारी प्रत्येकाला मला वाटतं दिलेली आहे आपल्या सर्वांना. पोल वाईज मतदान आणि वहिनी शेवटी कुठली गोष्ट आपल्या समाजामध्ये ही पोचणे असते. त्यामुळे ज्या वार्डामध्ये, ज्या पोलमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान होईल, मी पण शेवटी तुमच्या सगळ्यांचा शेजारचा आमदार आहे, त्यामुळे ज्या वार्डामध्ये आमच्या सगळ्यांचं लक्ष राहणार आहे, ज्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान, ज्या बारामती शहराच्या वार्डामध्ये, ज्या प्रभागामध्ये मतदान जास्त होईल, ते एका व्यक्तीमुळे जास्त होणार नाहीये, एका नेत्यामुळे जास्त होणार नाहीये, एखाद्या दूध संघाच्या डायरेक्टरमुळे, गावच्या सरपंचामुळे, जिल्हा परिषद सदस्यामुळे, पंचायत सदस्यामुळे जास्त होणार नाही. ही एक प्रक्रिया आहे, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा त्यामध्ये वाटणार आहे. एक महत्वाचं आहे, एक मतासाठी तुम्ही प्रयत्न करा. एक मत तुम्हाला मी सांगतो, खरंच तुमचं दादांवरती प्रेम, खरंच तुमचं पवार कुटुंबावरती प्रेम आहे तर उद्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये असं मतदान करा. आणि तुमच्या मतदानाचा आवाज मुंबईला नाही तो दिल्लीमध्ये पोहोचला पाहिजे. असं एक चांगल्या प्रकारचं मतदान जेणेकरून करा, तरच तुम्ही खरं तर दादांना श्रद्धांजली वाहेल. आणि हे तुमच्यात एकमेकाचे मतभेद, गावातले गट, सोसायटीचं भांडण, ग्रामपंचायतीचं भांडण, गावकीचं भांडण, भाऊकीचं भांडण, बांधाचं भांडण, सोसायटी, हे सगळं बाजूला ठेवा. त्यामध्ये कुठेही करू नका. तुमच्या सगळ्यांवरती जरी एखादा कार्यकर्ता चुकून वहिनीच्या कानाला लागला, चुकून जयदादाच्या कानाला लागला, किंवा पार्थाच्या कानाला लागला, याचा अर्थ तो कानाला लागला त्याच्यावरच फक्त प्रेम आहे असं अजिबात समजू नका. ही मंडळी पण खूप हुशार आहेत रे बाबा. त्यांना कळतं कोण कानाचा आहे, कोण कामाचा आहे, कोण गाडीत बसला, कोण ह्यात बसला, सगळं कळतं. मग तुम्ही मनात अजिबात आणू नका. आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, तुमची तर इतकी मोठी जबाबदारी आहे की तुम्हाला माहित आहे की तुमच्या लाडक्या बहिणीसाठी या लाडक्या भावानी काय काय केलंय.
हा लाडका भाऊचा एक वैशिष्ट्य, लाडका भाऊ जास्त प्रसिद्धी करत नव्हता, जास्त टीव्ही मीडिया समोर येत नव्हता, परंतु माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती त्याला कुठे आर्थिक हातभार लावला पाहिजे यासाठी या नेत्याने खूप काही गोष्टी बचत गटाच्या बाबतीमध्ये असू द्या, महिला भगिनींच्या बाबतीमध्ये असू द्या, त्यासाठी केलेले आहेत. माझे इथं सगळे शेतकरी बांधव आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की शेतकरी माझ्या अडचणीत आहे, शेतकरी माझ्या संकटामध्ये आहे. त्या शेतकऱ्याला मदत करायची असेल तर या 7 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सारखी एक चांगल्या प्रकारची धोरण योजना केली पाहिजे. ही कल्पना देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जास्त यामध्ये जास्त या शेतकऱ्यांसाठी मदत करणारा कुठला नेता होता तर त्याचं नाव होतं अजितदादा पवार. एका नेत्याचं नाव होतं रे बाबा. तर शेतकऱ्यांसाठी असू द्या, कामगारांसाठी असू द्या, माझ्या महिला भगिनींसाठी असू द्या, सर्वांसाठी काम करणाऱ्या नेत्यांची आठवण आपल्याला सगळ्यांना करायचं असेल तर आपण या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान हे सुनेत्रा वहिनीला आपण सर्वांनी द्या ही विनंती करण्यासाठी खरं तर आजची प्रचार सभा आहे. त्यामुळे मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या पेक्षा तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या घरच्या बरोबर कुणी बाहेर गावचं मतदान असेल, शेजारचं मतदान असेल, कोणी बाहेर गावी गेलं असेल, त्याला फोन करा, त्याला बोलवून घ्या आणि जास्तीत जास्त कसं मतदान आपल्या भागामधनं होईल यासाठी बाबांनो प्रयत्न करा. आणि यासाठी सुनेत्रा वहिनीने एक चांगल्या प्रकारचं मतदान आपण सर्वांनी करा ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.